नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की मी जे काही वागलो त्याची सल माझ्या मनातून केव्हाही नाही जाणार. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश, आपण हे सर्व जाणून बुजून तर नाही न केले. आपल्याला जे काही कळाले ते अर्धवट सत्य होते आणि ते दुर्दैवाने अशा प्रकारे समोर आले. त्यामुळे सर्वजण हे दुखावलेले गेले आणि मला माहिती आहे की आपण त्यांना ज्या प्रकारे प्रश्न विचारलेत, आई आणि नाना त्याचा कधीही राग नाही धरणार. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की पण मी सर्व हे किती चुकीचे समजत होतो. हे बघ जानकी, आतमधून मला अगदी हल्ल्यासारखे झाले. कशातच माझे मन नाही लागणार. काही करायची माझी इच्छा राहिलीच नाही. असा अचानक परकेपणा आल्यासारखा झाला. तर जानकी म्हणते की ऋषिकेश, काय बोलता? परकेपणा आणि कसला? नाही, हाच परकेपणा तुमच्या मनात येऊ नये म्हणून आईनी जीवाचा आटापिटा करून हे सत्य लपवले. त्यामुळे हा विचार तुमच्या मनात परत यायला नको. अहो, आई आणि नानांनी आपल्यासाठी काय केले नाही. आपल्यावर त्यांचे खूप उपकार आहे. आपल्याला त्याचे पांग फेडायचे. मग इतक्यात परकेपणाचे काय बोलतात तुम्ही? त्यामुळे अजिबात तुम्ही असा कोणताही विचार मनात आणू नका. चला आवरा, ऑफिसमध्ये जा. ऑफिसमध्ये गेल्यावर जरा मन तुमचे लागेल. मी सुद्धा आवरते. ऋषिकेश आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो. त्यानंतर जानकी ही नाना आणि सुमित्रा यांना चहा देण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये येते. नाना विचारतात की अगं ऋषिकेश कसा आहे आता? तेव्हा जानकी थांबते आणि म्हणते की नाही, अजून सुद्धा त्यांची मनस्थिती ठीक नाही. या अगोदर मी त्यांची अवस्था कधीच पाहिली नव्हती. फार त्रास होतो त्यांना. खूप गिल्टी वाटते. माझ्या नानांसारख्या देव माणसावर मी संशय घेतला. नको नको ते आरोप केले, त्याचे त्यांना फार वाईट वाटते आणि पर्यायाने ते चारवती आईबद्दल सुद्धा खूप चुकीचा विचार केला असे सुद्धा त्यांना खूप वाईट वाटते. या गोष्टींचे ओझे दडपण त्यांच्या मनावर आले. तेव्हा नाना म्हणतात की हो जानकी, साहजिकच आहे. हे सर्व सालच आहे माझा ऋषिकेश, मग त्याच्या जीवाला लागणारच. जानकी म्हणते की हो ना, आणि हे अर्धवट सत्य त्यांना माहिती होते आणि ज्या प्रकारे ते बाहेर आले आणि ते पण सगळ्यांसमोर, त्यामुळे खरंच खूप गोंधळ झाला. या सर्वच गोष्टीचे त्यांना खरंच फार वाईट वाटते. त्यांचा अजून सुद्धा या गोष्टीवर विश्वास नाही, ऋषिकेश आईंचा मुलगा नाही म्हणून. तेव्हा सुमित्राला आणखीनच वाईट वाटते आणि तिच्या डोळ्यात पाणी येऊन ती म्हणते की हे मला माहिती होते की तू नक्की मला परके करेन. तेव्हा जानकी लगेच सुमित्रा जवळ येते आणि आई तसे नाही असे सांगते. तर सुमित्रा म्हणते हे त्याच्या जिव्हारी लागेल आणि त्याच्या मनावरचा हा व्रण कधीही पुसला नाही जाणार. तो मला परके करेन हे सर्व मला माहिती होते. म्हणूनच अगं जानकी, हे सर्व मला नको होते. माझ्यापेक्षा जास्त त्रास ऋषिकेशला होईन हे मला माहिती होते आणि आपण तर डोळ्यासमोर बघतो की ऋषिकेशला किती त्रास होतो तो. तेव्हा नाना म्हणतात की अगं सुमित्रा, पण हे सांगणे सुद्धा आवश्यक होते. पण त्याला बाहेरून जे काही कळले होते ते अर्धवट सत्य होते आणि त्यातून त्याने वेडावाकडा निष्कर्ष काढला होता आणि त्यात त्याला हे सर्व उद्या बाहेरून कळले असते, मग त्याला किती त्रास झाला असता याचा तू विचार कर. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, जे व्हायचे होते ते शेवटी झालेच आणि तुम्ही सांगता ते सुद्धा अगदी खरे आहे. बाण सुटला आणि त्याच्या तो वरणी बसला, मग आपण त्यात काहीच करू शकत नाही. जानकी, तुलाच आता त्याला सांभाळायला हवे आणि तू त्याला सांभाळशील ना. या घरात सक्क सावत्र असे काही होऊन देऊ नकोस. नानांना सुद्धा जानकीला तेच समजायचे असते. तर जानकी म्हणते की आई, तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करते. तर सुमित्रा म्हणते की माझा ऋषिकेश खूप साधा आहे आणि खूप सरळ सुद्धा. त्याला हा धक्का सहन करणे खूप कठीण जाणार आहे, म्हणून त्याची मला काळजी वाटते ग. तेव्हा जानकी म्हणते की आई, सर्व काही ठीक होईल. त्यानंतर इकडे ऋषिकेश एक्सरसाइज करत असतो आणि एक्सरसाइज करताना सुद्धा त्याला तेच आठवत असते की तो पार्वतीचा मुलगा आहे आणि सुमित्रा आईचा सावत्र मुलगा. आणि त्याने कशा प्रकारे नानांना जाब विचारलेला असतो की ही पार्वती कोण आहे ते. आणि त्याच वेळेस ऐश्वर्या म्हटलेली असते की ऋषिकेश दादा सुमित्रा आईंचा सावत्र मुलगा आहे आणि तो खूप टेन्शन मध्ये एक्सरसाइज करत असतो. आणि तेवढ्यात ऐश्वर्या ही आपल्या मैत्रिणी सोबत बोलण्याचे नाटक करते. हॅलो स्वाती, अगं बोल, आवाज ऐकू येतो का? अगं माहिती नाही, ते रेंजचा सर्व इश्यू आहे आणि बोल आता, आवाज येतोत का? आणि ती मुद्दाम ऋषिकेशला हे सर्व ऐकवण्यासाठी बोलत असते आणि मुद्दाम तिने असे विचारले की तुझा नवरा ऑफिसला गेला की काय? तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम म्हणते की अगं त्यांना कोण ऑफिसला नेणार? आणि हो ग, तू काही चुकीचे बोलत नाही, तू अगदी बरोबरच बोलते. तर ऋषिकेश लगेच उठतो आणि ऐश्वर्या काय बोलते हे ऐकण्यासाठी येतो. आणि तेव्हा ती बोलत असते की रणदिवे फार्म्स ही आमचीच कंपनी आहे आणि ते ऑफिस वर्क सर्व माझे मोठे दीर ऋषिकेश दादा बघतात आणि माझ्या नवऱ्याला ग्राउंड वर्कचे काम दिलेले आहे, शेतीत टाकले त्यांना.
आणि काय ग, का आवडणार नाही? तुला माहिती आहे ना माझा नवरा किती साधा सरळ आहे, त्यांना जे सांगतील ते अगदी ते ऐकत असतात. अगं स्वाती, परत परत तेच बोलते ते तू, आणि त्यांना का आवडणार नाही? ऑफिसला गेलेलं, अधिकाराची काम केलेलं त्यांना सुद्धा आवडतील. आणि कसे की माझा नवरा या घरामध्ये लहान आहे, त्यामुळे बहुतेक त्यांना ही शेतीची काम दिली असतील. पण स्वाती तुला सांगते की अगं माझा नवरा खूप हुशार आणि खरंच शांत आहे, आणि ते हे सर्व काम करू शकतात हे प्रूव्ह करायला त्यांना संधी तर मिळायला हवी, आणि ती संधी त्यांना मिळालीच नाही. आणि बरं झालं की तू बोलतेस, ते बरोबरच आहे. एकदा मी त्यांच्याशी बोलून बघते. बाकी तू मजेत तर आहे ना? मस्त मस्त. मग तू एकदा घरी ये, माझा नवरा छान शेणखताच्या हाताने तुझे स्वागत करेन. आणि चल बाय, बाकीच्या घरामध्ये खूप कामं सुद्धा पडलेली आहेत, त्यामुळे तू तुझी काळजी घे. आणि बाय करून तू फोन ठेवते. आणि ऐश्वर्याचे हे पूर्णपणे नाटक असते. हे सर्व बोलणे ऐकून ऋषिकेशला आणखीन टेन्शन येते, आणि तो विचार करतो की माझ्याकडून सारंगवर आणखीन काही अन्याय होतोत का? तेव्हा मागे वळून बघतो तर जानकीने सुद्धा हे सर्व ऐकलेले असते. तेव्हा जानकी फक्त ऋषिकेशकडे बघतच असते. त्यानंतर इकडे सारंग आणि गुलाबदादा काही रोप लावत असतात आणि त्यांना पाणी घालत असतात. तेव्हा तो गुलाबदादांना म्हणतात की काही रोप आपण लावूयात आणि काही बाजूला ठेवून देऊयात. तर जानकी आणि ऋषिकेश बाहेर येतात. ऋषिकेश ऑफिसला निघलेला असतो आणि तेवढ्यात ते सारंग जवळ येऊन सारंग असे म्हणतात. तर ऋषिकेशला लगेच सारंग म्हणतो की अरे दादा ये ना, खरंच मेहनतीचे किती फळ मिळते, आणि हे रोपटोपक किती छान झाले, आणि अशीच काहीतरी मी कलम मागवतो आणि मस्त बाग तयार करतो. सारंगचे ते काम बघून जानकी आणि ऋषिकेश तर खुश होतात. ऋषिकेश सारंगला म्हणतो की हे बघ सारंग, आजपासून हे सर्व काम गुलाबदादा बघतील, आजपासून तू माझ्या सोबत ऑफिसला यायचे. तेव्हा सारंग हसून म्हणतो की अरे येतो, शेतावर जाता जाता मी ऑफिस मध्ये येतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही, शेतावर नाही जायचे, आजपासून रोज तू माझ्या सोबत ऑफिस मध्ये यायचे. तेव्हा सारंग विचारतो की रोज म्हणजे काय? तर जानकी म्हणते की मी सांगते सारंग भाऊजी, रोज तुम्ही यांच्या सोबत ऑफिसला जाणार आहात आणि यांच्या जोडीने काम करणार आहात. शेतातील काम आपण मजूर लावून करून घेऊयात. सारंग म्हणतो की कशाला वहिनी, आणि हे बघ दादा, मला ऑफिसचं काम जमणार आहे का? आपण पहिल्यापासून असंच करायचो, मी शेतीचे काम करायचो आणि तू ऑफिसचा इतके वर्ष आपण तसेच काम केले, मग आता हे मध्येच काय निघले? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही सारंग, तुला सुद्धा बिझनेस मधील सर्व शिकून घ्यायला हवं, तू सुद्धा एक या बिझनेसचा भाग आहे, आणि नाहीच काही जमले तर मी तुला समजावून सांगेल, पण तू ऑफिसला यायलाच हवे. तेव्हा सारंग म्हणतो की अरे दादा, ह्या सर्वाची काय गरज? ज्याला जे आवडते त्याने तेच करावे. मला शेती आवडते, मग मला शेतीच करून दे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे व्यवहारातील सुद्धा तुला कळायला नको का? तर सारंग म्हणतो की कशासाठी? तू करतोस ना दादा, तू आमच्यासाठीच करतो आणि तुझ्यावर आमचा विश्वास आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आहे ना विश्वास, मग माझ्यासाठी तू इतके नाही करणार का? ऑफिसचे काम आपण दोघे मिळून करूयात आणि शेतावर आपण अजून काही लोक कामाला ठेवूयात. सारंग म्हणतो की दादा, मला ऑफिस वगैरे नाही जमणार. आणि तेवढ्यात ऐश्वर्या बाहेर येते आणि हे सर्व ती ऐकत असते. तर जानकी सारंग भाऊजींना म्हणते, शिकले तर तुम्हाला सर्व जमेल, मग नक्की तुम्हाला सर्व जमेन. तेव्हा सारंग म्हणत असतो की नको, मला ऑफिस नको, मला नाही जमणार. आणि तेवढ्यात ते ऐकून लगेच ऐश्वर्या म्हणते की का जमणार नाही? आणि ती सारंग जवळ येऊन म्हणते की अहो दादा, तुम्हाला इतका आग्रह करतात, मग तुम्ही सुद्धा ऑफिसला जायला हवे आणि ऑफिसच्या काही नवीन गोष्टी शिकून घ्यायला हव्यात. आणि जर तुम्ही ऑफिसला गेलात तर मला तर ते खूप आवडेनच. आणि तुम्ही असे मस्त तयार होऊन ऑफिसला जावे हे मला आवडते. बाकी तुम्ही तुमची मर्जी. आणि कुठल्याही बायकोला आवडेनच ना की आपल्या नवऱ्याने नवीन गोष्टी शिकलेल्या. ऋषिकेश म्हणतो की सारंग हे बघ, ऐश्वर्या एकदम बरोबर बोलते. तर सारंग म्हणतो की ठीक आहे, सर्वांनाच वाटतंय, तर मी जाईन ऑफिसमध्ये. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जा, लगेच तू तयार होऊन ये, मी लगेच येथे थांबतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो जा, तुम्ही पटकन आवरा, तयार व्हा. तेव्हा सारंग लगेच तयार होण्यासाठी आतमध्ये जातो. तर ऋषिकेश आणि जानकी यांना तर आनंद होतोच, पण ऐश्वर्या मात्र आपला प्लॅन सक्सेस झाला म्हणून खुश होते, कारण सारंगच्या बाबतीत जो काही तीर होता तो अगदी बरोबर लागला. त्यानंतर सुमित्रा देवघरात देवाची पूजा करत असते आणि तेवढ्यात ऐश्वर्या ही फुलं घेऊन येते आणि आई, ही घ्या आपल्या बागेतील फुले आणि आजपासून मी तुमच्या पूजेसाठी फुलं घेऊन येत जाईन. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं आपल्या बागेतील, मग तू सारंगला विचारलेस का? अगं त्याचे आपल्या बागेमध्ये सारखे कुठले तरी प्रयोग सुरू असतात, त्याला आवडणार नाही ग ते.
ऐश्वर्या म्हणते की आई तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी त्यांना विचारूनच आणलेत आणि तसंही आजपासून सारंगला बागेत लक्ष द्यायला वेळच कुठे मिळणार. सुमित्रा देवाला फुले वाहत विचारते की अगं का वेळ नाही मिळणार. ऐश्वर्या सांगते की ते आज रोज ऑफिसमध्ये जाणार. ते ऐकून सुमित्रा म्हणते की काय सारंग ऑफिसमध्ये जाणार. ऐश्वर्या म्हणते की माहिती नाही, पण ऋषिकेश दादांनी अचानक त्यांना ऑर्डर दिली की तू आजपासून ऑफिसला यायचे. तेव्हा सुमित्रा तर विचारत पडते आणि विचारते की पण का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ते मला माहिती नाही, पण आई ऋषिकेश दादांनी असे अचानक का केले असेल. पण आई काल आपल्या घरामध्ये जे काही घडले त्यामुळे त्यांनी सांगितले का सारंगला ऑफिसमध्ये येण्यासाठी. आई मला ऋषिकेश दादांची खरंच खूप काळजी वाटायला लागली हो. आणि जानकी वहिनी सुद्धा म्हटल्यात की सारंग भाऊजी तुम्ही रोज ऑफिसला जायचे. काय माहिती की दोघांनी अचानक असा डिसिजन का घेतला असेल आणि त्यांच्या ह्या डिसिजन मुळे मला खरंच खूप कसतरी वाटते, खरंच काही कळत नाही. तेव्हा सुमित्रा विचारते की अगं सारंग कुठे आहे. तेव्हा ऐश्वर्या सांगते की ती ऑफिसमध्ये जायचे म्हणून रेडी होतात. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो का आणि घाईने देवाला नमस्कार करते आणि ऐश्वर्या म्हणते की मी बघते असे बोलू सुमित्रा लगेच घाईने बाहेर येते आणि हे सर्व ती घाईने नानांना येऊन सांगते. नाना म्हणतात की काय सारंग आज ऑफिसमध्ये जाणार आणि ते पण दररोज, परंतु ते तर त्याचे क्षेत्र नाही. तर सुमित्रा म्हणते की आओ हे ऋषिकेशने ठरवले. नाना म्हणतात की पण असे अचानक काय झाले, का ठरवले त्याने हे सर्व. सुमित्रा सांगते की मला माहिती नाही की कारण काय ते, एवढंच कळलं की हे सर्व ऋषिकेशने ठरवले आणि त्याने हे सर्व आत्ताच का ठरवले असेल. नाना म्हणतात की हो बिझनेसचे सर्व निर्णय ऋषिकेशच घेत असतो, मग त्यात सारंगला इग्नोर करून घ्यावे असे त्याला का वाटले असेल. आणि ते पण असे अचानक. सारंग हा शेतीतील एक्सपर्ट आहे आणि दोघे जण सुद्धा आपापले क्षेत्र ही व्यवस्थित सांभाळतात. मग ऋषिकेशने हा निर्णय असा अचानक का घेतला असेल. त्यामुळे ही काही नाही, आता मला लगेच दोघांबरोबर सुद्धा आता बोलायलाच हवे असे नाना ठरवतात. म्हणून नाना आणि सुमित्रा लगेच बाहेर येतात. जानकीला विचारतात की अगं जानकी सारंगने शेतीमधील काम न करता आता रोज ऑफिसमध्ये यायचे असे तुम्ही दोघांनी का निर्णय घेतला. आणि सुमित्रा सांगत होते की हे सर्व ऋषिकेशने अचानक ठरवले आणि सर्व निर्णय तुम्ही दोघे मिळून घेतात, मग तुम्ही असे का ठरवले असेल. तेव्हा जानकी सांगते की नाना आओ हा निर्णय त्यांनी एकट्यानेच घेतला. तर सुमित्रा म्हणते की अगं पण का. तर जानकी म्हणते की त्यांनी कारण नाही सांगितले आणि खरं तर मी सुद्धा त्यांना नाही विचारले आणि कारण तर हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. हे खूप अपसेट आहे. ज्या आईला त्यांनी दैवत मानले ती आई आपली खरी आई नाहीच. हे सत्य अचानक त्यांच्या समोर आल्यामुळे ते फार अपसेट झाले. हे सत्य त्यांना पचवायला फार जड जाते आणि मला सुद्धा हे माहिती आहे की आपण सर्वजण त्यांच्यावर खूप प्रेम करतो, त्यांच्यावर सर्वांचा खूप जीव आहे, पण याच प्रेमाचं आणि याच रुळाचं त्यांच्यावर दडपण आले. सुमित्रा म्हणते की अगं पण. तर जानकी म्हणते की आई तुम्ही कुठलाही मनाला दडपण येऊन देऊ नका आणि वाईट वाटून सुद्धा घेऊ नका. मला सुद्धा कळते की तुमचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांचे सुद्धा तुमच्यावर, आणि यात उपकाराची कोणतीही भावना नाहीच. पण एकदा तुम्ही त्यांच्या जागी येऊन बघा. मी त्यांना रोज झुरताने बघते. प्रत्येक क्षणी पार्वती आई जिला त्यांनी कधी बघितले नाही तिच्यावर आरोप केले, नानावर आरोप केले. याचे फार मोठे गिल्ट त्यांच्या मनावर आहे. आता फार ते सावरण्याच्या मनस्थितीत नाही, त्यामुळे आपण त्यांना थोडासा वेळ द्यायला हवा. त्यांना आता जे योग्य वाटते ते आपण जर त्यांना करून दिले तर ते बरे होईल. सुमित्रा म्हणते की ठीक आहे होऊन दे त्याच्या मनासारखे, पण जानकी तू त्याला समजाव, त्याच्या मनातील ही परकेपणाची भावना त्याला म्हणा की काढून टाक. तेव्हा नाना म्हणतात की अगं हे पण ठीक आहे, मग शेतीचे काम कोण बघणार. आणि त्याच वेळेस ऋषिकेश हे सर्व ऐकतो आणि खाली येत असतो. ऋषिकेश म्हणतो की हे काम मी बघेन. त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही मस्त सारंगला व्यवस्थित तयार करते आणि वाव खरंच खूप छान दिसता, पण काहीतरी मिसिंग आहे असे बोलून सारंगला धरून ती हाताला धरून थोडस बाजूला घेऊन येते आणि येथेच थांबा म्हणून कपाटातून ती टाय घेते आणि आपल्या हाताने ती टाय बांधत असते. तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या मी काय सांगतो, टाय नाही बांधली तर चालेल ना. अहो तसे नाही, मला एक कपड्यामध्येच घाम फुटायला लागला हो, मग टाय नसेल तर एकदम बरे पडेल. ऐश्वर्या म्हणते की नाही हो सारंग, तुम्ही कसे असे छान रुबाबदार दिसायला हवे. सारंग म्हणतो की पण दादा कुठे हे सर्व करतो, मी त्याच्यासारखे छोटेसे जॉकेट घालतो म्हणजे छान वाटेल. ऐश्वर्या म्हणते की नो अहो सारंग तुमचा सुद्धा काहीतरी वेगळेपणा दिसायला नको का. आणि हे बघा मला माहिती आहे की दादा तुमच्यासाठी सूर्य आहेत, पण तुम्ही सुद्धा चांदोबा आहेत की नाही, मग तुमची सुद्धा अशी वेगळी काहीतरी स्टाईल दिसायला नको का. आणि चला आता परफेक्ट, अगदी टाय मिसिंग होती आणि आता एकदम ओके, अगदी परफेक्ट असा लुक आला.
तर सारंग खुश होतो. त्यानंतर ऋषिकेश, नाना आणि सुमित्रा जानकी यांच्या जवळ येतो आणि नानांना म्हणतो की नाना, शेतीची सर्व व्यवस्था मी व्यवस्थित करून घेईन, वाटलंच तर आपण क्वालिफाईड लोक तिथे ठेवूयात. पण सारंगने सुद्धा आता बिझनेस मध्ये थोडेसे लक्ष द्यायला हवे, त्याला सुद्धा ह्या गोष्टी समजायलाच हव्यात. नाना म्हणतात की हो हो. आणि तेवढ्यात ऐश्वर्या सारंगला बाहेर घेऊन येते आणि बघा कोण आले आहे म्हणून सर्वजण सारंगकडे बघतात आणि ऐश्वर्या सारंगच्या हाताला धरून खाली घेऊन येते. सारंगला इतके रुबाबदार बघून सर्वांना तर खूप आनंद तर होतो. जानकी खुश होऊन म्हणते की सारंग भाऊजी अगदी छान दिसतात. सारंग म्हणतो की खरंच. आणि आजी लगेच सारंग जवळ येते आणि खरंच किती छान दिसतो सुटाबुटात, अगदी राजबंडा दिसतो म्हणून प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्याची दृष्ट काढते आणि सारंगकडे बघत म्हणते की मालकाचा रुबाब असावा तर असा. तेव्हा ऐश्वर्या अगदी खुश होते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मुद्दाम आजीचा आणि ऐश्वर्याचा एक प्लॅन असतो आणि सारंग हा ऋषिकेशच्या ऑफिसमध्ये पाया पडत असतो, विनवणी करत असतो, कारण त्याला हे सर्व काम नको असते. परंतु सुमित्राला ऐश्वर्या आणि आजी याचा वेगळाच अर्थ म्हणजे मोबाईलमध्ये तो व्हिडिओ दाखवतात. तेव्हा सुमित्रा लगेच सारंगसाठी वेगळीच खुर्ची ऑफिसमध्ये पाठवते आणि जानकी लगेच सुमित्राला काम करताना विचारते की आई, तुम्ही सारंग भाऊजीसाठी ऑफिसमध्ये चेअर पाठवली का? आजी म्हणते की हो, पाठवावीच लागली. स्वतःच्या भावाला सावत्र सारखी वागणूक तुझा ऋषिकेश देत होता. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश त्यांच्या बरोबर वागणे असे शक्यच नाही, हो की नाही आई? तेव्हा सुमित्रा मात्र काहीच उत्तर देत नाही, कारण तिचा सुद्धा खूप मोठा असा गैरसमज झालेला असतो आणि ती आतमध्ये निघून जाते. तर जानकीला खूप टेन्शन येते. ती विचार करते की आईंना सुद्धा असेच वाटत असेल का ऋषिकेश सारंग भाऊजींना सावत्र वागणूक देतात म्हणून. आणि त्या विचाराने जानकीच्या हातातील ग्लास खाली पडतो आणि जानकीला खूप टेन्शन येते. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.